चला आता डब्बूला झोपी लावलंय, तर आता मी स्वयंपाक करून घेते. आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी आणि शंभू तिकडे नाचतोय बघा, उड्या मारतोय कसा. आत्ताच उठलाय तो, पण त्याचं खाऊन वगैरे झालं. आणि दिवसभर खूप बोर होत असतो तो. नाही इथे त्याला खेळण्यासाठी असं मोकळं अंगण आहे, शेजारी पण लहान मुलं नाहीत आणि त्याला खूप बोर होतं. दिवसभर खिडकीतच असतो, गाड्या येणाऱ्या बघतो, जाणाऱ्या बघतो. बघा आत्ता पण तेच करतोय, फक्त आणि फक्त गाड्या बघत असतो तो. आणि लहान मुलांना लहान मुलंच पाहिजे असतं. आपण कितीही त्यांच्यासोबत खेळलं तर त्यांना असं आवडत नाही. त्यांना लहान मुलांना लहान मुलंच पाहिजे असतात. आणि त्यामुळे तो जास्त मोबाईल बघतो, कारण की त्याला इथं खेळायला कोणीच नाही, असं मोकळं अंगण नाही, खेळायला माती नाही, खडे नाही. त्यामुळे तो असा एकटाच असतो आणि दिवसभर त्याची कुटाने चालूच असतात. मोबाईल, कुटाने, गाड्या बघत बसणं. आणि डब्बू उठला की मग डब्बूसोबत खेळत असतो तो, असं काही नाही. आणि मीही त्याच्यासोबत खेळत असते, कारण की त्याला खेळायला कोणी नाही आणि मला त्याच्यासाठी टाईम द्यावाच लागतो. कारण की त्याचं बालपण मला हिरावून घ्यायचं नाही आहे. बाकी काम लांब राहिले तरी झाले नाही झाले ती गोष्ट नंतरची, पण त्याच्यासाठी मला टाईम काढावाच लागतो आणि पहिल्यापासून मी करत आलेली. तर आज मी वांग्याची भाजी बनवणार आहे, म्हणजे की मसाला वांग बनवणार आहे. मसाला वांग हो. चला सर्वात पहिले आता मी वांगे धुवून घेते आणि मसाला तयार करून घेऊ आपण. बघा वांगी अशी छान प्रकारे धुवून मी बाजूला ठेवते. आता कांदा वगैरे बारीक करून घेऊ आपण, कारण की लाईट पण जाते आणि मग आपली पुढची प्रोसेस तशीच राहून जाईल. त्याआधी सर्व मसाल्याची आपण तयारी करून घेऊ. हे बघा, तर आपण स्टार्टिंगला लसूण सोलून घेऊ. इतकंसं लसूण नाही घेणार मी, थोडंच घेणार आहे, कारण की गरमी पण खूप आहे आणि गरमीमध्ये लसूण तर जास्त खाणं माझ्याकडून तरी शक्यच नाही. एवढा लसूण घेणार आहे मी. तर एवढा लसूण सोलून झाला. आता आपण कांदा कट करून घेऊ. त्यासाठी मी 2 कांदे घेतले, ते आता मी चॉप करून घेते आणि डायरेक्ट मिक्सरला बारीक करते. नको मग कांदा मी अगोदरच बारीक करणार आहे, कारण की मी तो मिक्सरला चांगल्या पद्धतीने बारीक करून घेणार आहे. तर मी असा आबडधोबड कांदा कापून घेतला. आता मला तो मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे. कांदा आहे तो राहू दे. त्यात मी जिरं पण बारीक करून घेणार आहे. त्यात मी धना पावडर पण टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने मी मसाला बारीक करून घेतला आहे. हो, तर बघा अशा पद्धतीने मी वांगी कट करून घेतली आहे. कुठे किडेलं वगैरे सगळं बघून घेतलं. किडलेले नाहीत कुठे, ते एक पण किडलेलं निघालं नाही. चला तर आता कढाई ठेवून घेऊ. इतकं तेल मी कढईमध्ये टाकलंय, जास्त तेल यूज नाही करत मी. तेल चांगलं गरम झालंय, त्यामध्ये आपण वांगी टाकून घेऊ. वांगी आपल्याला काही फ्राय नाही करायची, फक्त लाल चटका पाहिजे त्यांना, म्हणजे वाफवले पाहिजे थोडंफार, असं पण कच्चं वाफवून द्यायचं. त्यावर मी झाकण ठेवून घेतलं, जेणेकरून ते लूज पण करते, वांगी शिजले पण जातील मध्ये आणि छान फ्राय पण होते. आणि ढिपू पण उठलेला आहे, तर
आता बघू कसं कसं होतं. वांग्यावर मी फ्राय होताना थोडंसं मीठ घालून घेते जेणेकरून चव छान लागते. नाहीतर ते आळणी वांगी लागतात तर असं छान लागतो आणि वांगी आळणीला पण जातात. चला वांगी फ्राय झाली आपली आणि एवढे मसाले मी तेलात टाकून चांगले तळून घेणार आहे आणि हळद पण टाकणार आहे, पण ती आत्ता नाही टाकणार, नंतर टाकणार आहे. त्यात वांगी टाकून घेतली. खरं तर मला आधी जे वाटलेला मसाला आहे तो टाकायचा होता, पण गडबड अशी झाली की दोन्ही मुलं उठले आणि इकडं बघू शकता त्यांचं काय चाललं आहे. ढबू पडू शकतो, आत्ताशी तो उभं राहायला लागला आहे आणि त्या गडबडीतच मी मसाला टाकला आणि वांगे टाकून दिले, कारण की मसाला डागायला लागला होता. मग पटकन मी त्यात वांगे टाकून घेतले. मग मसाला मी आता नंतर फ्राय करून घेते. व्हिडिओ बनवायला खरं तर खूप अडचणी येतात, कारण की असं कॉन्स्टंट माझं माइंड नाही आहे. आता बघा मी स्वयंपाक करते तर तिकडं दोन्ही मुलं खेळत आहेत, कोण पडतंय कोण झडतंय आणि दोघं पण लहान आहे, कारण की पूर्ण लक्ष माझं तिकडं असतं. कधी कधी मग रेसिपीमध्ये माझी डिसमिस होतं माझ्याकडून रेसिपी करताना. आणि माझं रेसिपी बनवायचं खरं कारण हेच आहे की मला ना माझ्या आईसाठी करायचं आहे सध्या, कारण की त्यांचं वाढलेलं दोघांचं वय बघून, म्हणजे माझ्या आईचं आणि वडिलांचं जे वय वाढलं ना, खरंच खूप टेन्शन येतं बघून. कारण की तिने खूप केलं माझ्यासाठी, आईवडिलांनी माझं खूप केलं माझ्यासाठी आणि मला माझ्या भावासाठी करायचं आहे. कारण की मी माझ्या भावाला ना देवाप्रमाणे मानते. कधीही माझ्यासाठी तो उभा आहे. असं नाही की माझ्यासाठी, माझ्या मोठ्या बहिणीसाठी पण, त्याच्या बायकोसाठी पण, आई बापासाठी पण मला त्याच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम चालू आहे, मला ते सॉल्व करायचे. आणि देव करून हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत जाऊ नये, कारण की मग त्याला खूप हसू येईल आणि मग त्याला हसू आले की माझं कॉन्फिडन्स लो होऊन जाईल. त्यामुळे मला जसं आहे तसं चालू ठेवायचं आहे आणि मला तुमच्या खरंच सपोर्टची खूप गरज आहे. बाकी मी शूटिंग तर चालूच ठेवल. तुमचे व्ह्यूज, तुमचे कमेंट्स यावर माझं खरंच खूप बघा तिकडं काय चाललं आहे दोघांचं. तर वांगी घालून घेते मी यात. हो ना, खोकला आला ना, भूक लागली त्याला. बनवते बाबा त्याच्यासाठी काहीतरी. बरं बनवते त्याच्यासाठी काहीतरी. थोडासा वांगी मसाल्याचं थोडं एकजीव होऊ देऊ, त्यानंतर आपण पाणी टाकू त्यात. चला मी पाणी टाकून घेते आता. खरं तर मी गरम पाणीच टाकायला सांगेल तुम्हाला, पण आता मी जसं आहे तसं करते. आता यात मी पाणी टाकून घेतलं आहे. मी कोमट नाही, गारच पाणी टाकून घेतलं आहे, पण शक्यतो तुम्ही गरम पाणी टाका. बघा भाजी होते आपली. मी भाजीला खोबरं नाही घातलं, कारण की मला खोबऱ्याने खूप जळजळ होते, पित्त होतं. मग मी खोबरं शक्यतो घालतच नाही. जर मटण वगैरे असेल तरच मी खोबरं घालते, ते पण मिस्टरांना आवडतं म्हणून. आता मिस्टर कंपनीमध्येच त्यांचं सकाळचं जेवण असतं, तर मी माझ्यासाठी भाजी केली आणि संध्याकाळी ते पण खातील असं काही नाही. पण मग तेव्हा दुसरी भाजी असते, मग त्यामुळे ॲडजस्ट होऊन जातं. मग मी खोबरं शक्यतो घालतच नाही, कारण की मी एकटी आहे आणि मला जर काही त्रास झाला तर 2 मुलांची खूप हाल होते. कारण की मला अनुभव आहे, मी आजारी पडली होती तेव्हा माझ्या मुलांची खूप हाल झाले होते. माझी तर झालीच होती, पण मुलांकडे बघण्यासाठी कोणीच नव्हतं. त्यामुळे मला थोडंसं खाण्यापिण्यावर पण पथ्य धरायचं आहे, मनावर कंट्रोल धरायचं आहे आणि जसं आहे तसं वेडं वाकडं, पण मग साधं सिंपल घरचं जेवण खायचं आहे. असं नाही की मी बाहेरून आलं खाल्लं, कारण की मला बाहेरच्या जेवणाने छान बघ. अजून त्याला शिजू द्यायचं आहे. चला 10 ते 15 मिनटं आता भाजी व्यवस्थित होऊन देऊ आपण. बघा उकळायला लागली होती आणि इकडे बघा इकडे एक नाही तर एक करायचं. कसा खेळतोय बघा. आता हे सर्व भांडे मला परत
एक एक भांडं काढून तो पुढच्या घरात नेईल. आणि सकाळी तर माझ्या आधी उठलेला असतो, असं पायाला धरून उभं राहतो. तसंच मी पीठ मळून घेते, पोळ्या करून घेते, बाकीचं सर्व असतं ते सर्व घर झाडणं वगैरे सगळं करून घेत असते. त्याची रटरट चालू असते. मिस्टरांना कंपनी जायची घाई चालू असते. ते पण घेतात कधी त्याला, म्हणजे घेतातच. रश्श्याला थोडंसं आपण मीठ घालून घेऊ. आले. भाजी शिजत होती तोपर्यंत मी माझ्या लहान्या मुलाला जेव घालून आले. बघा, झालीच आहे आपली भाजी आता. वांगी पण शिजली. हे बघा, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, अशी रबरबीत. चला, वांग्याची भाजी आपली रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. खरंच मला तुमच्या सबस्क्राईबची खूप गरज आहे, तुमच्या सपोर्ट्सची खूप गरज आहे. तुम्ही नाही व्हिडिओ बघितला तरी चालेल, पण तुम्ही असे मधून कट करून लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून की माझे वॉच टाईम वाढतील. आणि प्लीज वाईट कमेंट करू नका, कारण की मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, जेणेकरून मला कॉन्फिडन्स येईल. सो थँक्यू.